आज आपण बघूया माळेगाव यात्राबद्दल टाइम टेबल कधी झालेलं आहे, कधी येणार आहे माळेगाव यात्रा। सर्वांना भरपूर तर आतुरतेनं वाट बघत राहतात माळेगाव यात्रा। तर या हिशोबाने बघितली तर तुम्हाला तर हे 150 वर्षापूर्वीपासून सुरुवात झालेली श्री खंडेराय यांची तर ही या ठिकाणी माळेगाव यात्रा भरण्यात येते। या ठिकाणाहून भारतातील दक्षिण भारतात सर्वात मोठी आहे। त्या हिशोबाने बघितलं कर्नाटक, यूपी, बिहार आणि वेगवेगळ्या आपल्या समजा गुजरात वगैरे इथं बघितले तर पक्षी प्रदर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी लाखो करोडची उलाढाल होतात, विक्री होते, खरेदी होते। या हिशोबाने बघितलं तर चांगल्या उच्च दर्जाचे या ठिकाणी बघितलं तर आपण घोडे येतात आणि गाढव येतात। या ठिकाणी बघितलं तर आपण उंट वगैरे बघायला भेटतील। त्या हिशोबाने वेगवेगळे प्राणी, लाल कंदारी गाय वगैरे बरेचसे तर या ठिकाणी आपल्याला प्राणी बघायला भेटतात, हे प्रदर्शनासाठी येतात। आणि त्या हिशोबाने तर चांगल्या उच्च दर्जाचे असल्याने तर इथं तर खूप मानाचा दर्जा आहे तर या माळेगाव यात्रेला आपल्या लाभलेला आहे। तरी तर आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे की माळेगाव यात्रा कधी आहे आणि कोणकोणत्या दिवशी काय काय कार्यक्रम ठेवण्यात आलेले। तर सदरी तर ही माळेगाव यात्रा तर 5 दिवसाची भरण्यात शासनाकडून येते, तरी पण ही महिनाभर चालत असते। तरी आपण बघणार आहे तर पहिल्या दिवशी तर बघितलं तर 18 डिसेंबर 2025 या रोजी श्री खंडेराय यांची पालखी होणार आहे आणि त्याच हिशोबाने बघितलं तर विविध स्टॉलचे तर उद्घाटन होतील आणि स्पर्धांचे पण उद्घाटन होईल। तर हे राहणार आहे आपल्याला 18/12/2025ला। तर याच यात्रेचा दुसरा दिवस बघितला आपण, तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बघू। तर या हिशोबाने आपण बघू की माळेगाव यात्रेचा दुसरा दिवस आमचा राहणार या ठिकाणी राहणार आहे 19/12/2025 या रोजी राहणार अश्व, श्वान, या हिशोबाने बघितलं तर गाढव, त्या हिशोबाने बघितलं तर उंट आणि डॉग वगैरे यांचा इतर प्रदर्शन राहतो, कुकुटचं। या हिशोबाने बघितलं तर आपल्याकडे बरेचसे उच्च दर्जाचे, चांगल्या दर्जाचे इतर प्रदर्शनासाठी इतर प्राणी आणि पक्षी वगैरे सर्व टोटली या ठिकाणी येतात। तर हा राहणार आहे दुसरा दिवस यात्रेचा 19/12/2025 या दिवशी राहणार आहे प्रदर्शनाचा कार्यक्रम। त्या हिशोबाने बघितलं तर तिसरा दिवस राहणार आहे आपल्या माळेगाव यात्रेचा इथं तर कुस्त्यांची भव्य दंगल होणार आहे। तर ही होणार आहे आपल्याला 20/12/2000। तर आपण जसं बघितलं तिसरा दिवस कुस्त्यांची भव्य दंगल आणि चौथ्या दिवशी आपण बघणार आहे लावणी महोत्सव। या ठिकाणी तर शासनाकडून लावणी होते, या ठिकाणी तयार म्हणजे सादरीकरण करण्यात येतो। तर लावणी महोत्सवचा राहणार चौथा दिवस आणि 5वा दिवस राहणार पारंपरिक कला महोत्सव। आणि त्यासोबत बघितलं तर हे जे कार्यक्रम झालेले त्या कार्यक्रमाचा या ठिकाणी बघितलं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राहणार आहे। शेवटचा 5वा दिवस राहणार आपण बक्षीस वितरणाचा, त्यासोबत तर या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे आणि बघितलं तर शंकरपट आणि घोड्याची रेस हे पण होणार आहे। पण या हिशोबाने आणखीन काही याचं नियमा म्हणजे दिनांक वगैरे काही निश्चित झालेली नाही आहे। आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तर याबद्दल जशी आम्हाला समजा शासनाकडून इन्फॉर्मेशन माहिती होईल त्या हिशोबाने आम्ही तर या आपल्या चॅनलवर ते पण शंकरपट आणि घोड्याची रेस आणि त्या हिशोबाने बघितलं तर माळेगाव यात्रेचं पण आम्ही लाईव्ह प्रदर्शन करणार आहे। तर मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओमध्ये काही तुम्हाला आणखीन बघायचं वाटत असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये टाकू शकता। तर चला पुढील व्हिडिओमध्ये बघू। थँक्यू, धन्यवाद।